तर भारत पाकिस्तान सामना घेणं दहशतवाद्यांना पैसे पुरवण्यासारखं असल्याचं पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या मुलीनं टीका करताना म्हटलंय। भारताने पाकिस्तान सोबतचे सर्व संबंध तोडले पाहिजेत असं आसावरी जगदाळे म्हणाल्यात। भारत पाकिस्तान सामना होणं वेदनादायक असल्याचं प्रगती जगदाळे यांनी म्हटलंय। मला असं वाटतं की हे करून तुम्ही इनडायरेक्टली टेररिझमला एक प्रकारचं फंड्सच प्रोव्हाइड करताय, जे आपल्याला माहीत नसतं इंटरनल कुठले पैसे कुठे यूज केले जातात। पण मला असं वाटतं की पाकिस्तानला तुम्ही काय म्हणतात एक प्रकारे बॉयकॉट करा, त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवू नका। कारण आपण जर काही ट्रीटीज साईन करून आणि जर त्यांच्यासोबत ट्रेड बंद करून वगैरे त्यांचे पैसे थांबवतोय, तर हे पण इनडायरेक्टली तुम्ही त्यांना फंडच प्रोव्हाइड करताय असं त्याचा अर्थ होतो। सो प्लीज तुम्ही आज कोणीही आजची मॅच बघू नका, इंडिया पाकिस्तान मॅच बॉयकॉट करा, पाकिस्तानला बॉयकॉट करा। च्या दिवसापर्यंत ही मॅचची वेळ आली आणि आपल्याकडे ती प्रदर्शित होणार आहे, हेच खूप मोठं दुःख आहे। म्हणजे मी सांगते की टेररिस्ट अटॅक झाला ही मोठी घटना होती आपल्या देशाची, आणि आज पाकिस्तान बरोबर मॅच होतीये ही पण एक मोठी दुःखद घटनाच आहे आपल्यासाठी। म्हणजे सरकारने हा निर्णय घ्यायला नको होता, किंवा ज्यांनी ही कोणी मॅच अरेंज केली आहे किंवा त्यांनी ही करायला नको होती। आणि त्यांनी जर केली असेल तर त्यांना त्या गोष्टीचं दुःख नाहीये, कारण त्यांच्या घरातला कुठलाही एक माणूस गेलेला नाहीये।